हे बोंबील फ्राय होतात, इकडे कोलंबी फ्राय होते. हा डबल रसा. तिकडे तर भारी झाले. स्मेल तर एकदम भारी यायला लागलं. तुझं चालू आहे. ही मिक्स करून घेतली सर्व. ते बोंबील, कारला, भेंडा. आता बोंबील रस्सा झाला, रेडी होतोय. बोंबील फ्राय करायचे आहेत का? आणि काय याच्यात काय टाकलंय? शेंगाट का? मित्रांनो, शेंगाट बनवायची नवीन पद्धत, गावठी पद्धत आमच्या मावशीच्या हातात. त्यात काय काय टाकलं मावशी? लसूण, वांगा, हळद, मिरची, कोथिंबीर, टांबाटा. डायरेक्ट सर्व मिक्स करून टाकले. डायरेक्ट सर्व मिक्स. आणि आता गॅस लावणार. ही झाली आमचं शेंगाट आता तयार. शेंगाट झाला, आता होईल तयार थोड्या वेळाने. आता कोलंबी फ्राय करायची आहे बघा. आता धुवून घेतले कोलंबी, सोललेली बारीक कोलंबी. आणि इकडं बोंबील आहे, ते पण काहीतरी करायचं आहे. मिक्स नाही आता ती लसूण कांदा काढून हे करायची फ्राय. मग बटाटा पण त्यात कोलंबीतच डायरेक्ट. वा. शेंगाटला आवट आलेला आहे. आवट तो पण सुकाच करायचा आहे का? बरं. हे आता कोलंबी फ्राय. ट्राय करू शकतो काय? आता कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा. बिना वाटण्याची फ्राय कोलंबी ना असे. कांदा लसूण टॅमॅटो टाकून. कांदा मरू दे ना जरा, का असंच राहू दे. कांदा लाल करून घ्यायचा ना. मच्छी बनवायला साफ करा टाईप झाला का? हो का? म्हणून मला व्हिडिओ बनवायला भेटते मच्छीचे. नाही तर जेवण झालेलं असतं मी यायला. हो, आज मच्छी 3 आयटम आहे. एक तिकडे शेंगाट चालू आहे, इकडे शेंगाट, हां इकडे हळद. हां, हळद आणि मसाला फक्त, आणि काही नाही. हां, चवीला मीठ आहे, चवीनुसार. आणि तिखट जसं तुम्हाला करायचं असेल तसा. हो,
मावशी आता मावशीला आमच्या तिखट नाही चाललं, त्यामुळे मावशी आमची तिखट जास्त करत नाही. तर आम्हाला तिखट लागतं, पण मावशी मुलं आम्ही तिखट नाही खायचं जास्त, साधं एकदम कमी तिखट खातो. आता बटाटी कांदा टॅमॅटो जास्त झाले आणि कोलंबी आहे कमी, नाही का? आहे बरोबर आहे वाटतं. हां, मग मावशी सांगते मला कसं बोलायचं ते. मावशीची गावठी रेसिपी आहे, ह्याला आम्ही गावठी रेसिपी म्हणतो ना मावशी. हां, जो बाकी मच्छीची एक भाकरी खाईल तो इथं या मच्छीची 2 भाकरी खाईल, नाही माझ्या. हां, तो केला होता तवा फ्राय. मीठ टाक, मीठ. ते टाकलंय ना तुम्ही, रेसिपी माझी कशी झाली बा, वाट मला मागं टाकते की ना. आईला पण त्यांच्या सवय लावली. अजून एक रेसिपीची आता तयारी. मस्त आता बोंबल्यानं लिंबू लावून घेऊ. हे बोंबील फ्राय करायचे आहेत, तवा फ्राय आपले मसाल्याने. त्यासाठी याला लिंबू लावून ठेवून देतो जरा 5 मिनटं. आज बरेच आयटम आहेत. मध्ये अगोदर हळद, त्याच्यात नंतर मसाला टाकायचा, म्हणजे चवीप्रमाणे. तुमच्या तिखट भाजी असेल तिखट, आणि जर नॉर्मल भाजी असेल तर नॉर्मल. आता आम्हाला तिखट जास्त चालत नाही म्हणून नॉर्मल. थोडासा मीठ चवीपुरता, जसं तुम्ही खाता तसं. आणि हे आता मिक्स करून घ्यायचे, काढून घ्यायचे एकत्र. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात हळद आणि मसाला टाकलेला आहे, आणि चवीनुसार मीठ. इकडे पण मीठ टाकलं, तिकडे पण मीठ. आता कोलंबी तयार झाली, त्याच्यावरती कोथिंबीर टाकली. खाली लागला का तो परपला का तसं? बिना वाटणाची कोलंबी फ्राय, मावशी रेसिपी. आता मिक्स करून घेतलंय बोंबील. बोंबल्यांचा झाला मी फ्राय करतो. अजून एक रेसिपी चालू आहे, ही आहे गरगाट्याचा रस्सा, बोंबल्यांचा रस्सा. ही अजून रेसिपी एक चालू आहे, बोंबल्यांचा रस्सा. त्याच्यामध्ये आम्हाला भेंडी लागतात, भेंडी, कारला आणि हे बोंबील आणि लसूण, आणि त्याच्यात टॅमॅटो आहे, आणि टॅमॅटो. हे पण मिक्स सगळं करून घ्यायचा. याच्यामध्ये बघा भेंड्या आहे, कारला आहे, टॅमॅटो, बोंबील, लसूण, आणि ह्याचा रस्सा करायचा आहे. आता इकडे आपले बोंबलांना मसाला लागलेला आहे मस्तपैकी. आता त्याच्यात पिठामध्ये लसूण टाकून घ्यायचा. आता
तिकडे आपली कोलबी पण चालू आहे, फ्राय कोलबी. कोलबी तर भारी झाले, स्मेल तर एकदम भारी यायला लागलाय. इकडं तव्यात लसूण टाकलाय, त्याच्यामध्ये आता हे बोंबील पिठामध्ये बोलून तळायला टाकायचे. इकडे हे आता अजून एक रेसिपीचं चालू आहे, ही मिक्स करून घेतली सर्व. ते बोंबील, कारला, भेंडा आणि टॅमॅटो मिक्स करून घेतलं. तर इथं बोंबील पण हे टाकत घेतलं. आज खूप आयटम आहे. एक हा एक आयटम कोलंबीचा कोलंबी फ्राय, इकडं बोंबील फ्राय, इकडं बोंबील रस्सा. तर रेडी झाला आहे हा शेंगा. इकडं बोंबील पण टाकून घेतलं. याची ती भजी ट्राय करायला पाहिजे होती. ते नंतर कर. कोलंबीची नाही, अशी बारीकच. इकडं कोलंबी शिजत ठेवले गॅसवर. हा रस्सा, इकडं कोलंबी फ्राय चालू आहे आणि तिकडं बोंबील फ्राय. खूप आयटम आहे. काय खायचं. गाईज हा ब्लॉग बनवण्याचा काहीच विचार नव्हता, पण अचानक आणि भयानकमध्ये झालेला हा ब्लॉग. बाहेरून आलो आणि घरी जेवण झालं नव्हता. बऱ्याच दिवसांनी असं झालं की मी घरी आलो आणि जेवण नव्हतं झालं. तर रेसिपीची व्हिडिओ करायला मला चान्स भेटला. तर ही रेसिपी आता तुम्ही बघितलीच असेल का, बोंबील फ्राय चालू आहे, कोलंबी फ्राय झाले, डबल बोंबलांचा रस्सा केला आहे, त्याच्यात भेंडी कारली टाकून रस्सा केला आहे आणि ती रेसिपी चालू आहे. तुम्ही आज माझ्यासोबत एन्जॉय करता ती रेसिपी. तर आता तुम्ही ही रेसिपी बघितली असेल, म्हणजे मावशीने बनवले एकदम गावठी पद्धतीने रेसिपी बनवलेली, म्हणजे त्याच्यामध्ये वाटण वगैरे यूज नाही करत. नॉर्मली तरी आम्ही बाकीच्या वेळेला करत असतो, पण या अशा पटकन आणि घाईची रेसिपी असली का त्याच्यात वाटण वगैरे न बनवताच भारी होतात आणि मस्त होते ते. आम्हाला आवडते सर्वांना तशीच बिना वाटण्याची बोंबील फ्राय, कोलंबी फ्राय आणि बोंबील रस्सा. तर आता चालू आहे इथं हे बोंबील फ्राय होतात, इकडे कोलंबी फ्राय होते, हा डबल रस्सा तिकडे हे झालेले आणि आमची मावशी आता मामाला वाटून देते. आता बोंबील रस्सा झाला, रेडी होतोय. स्मेल तर वास तर खूप चांगला सुटला आहे. इकडं कोलंबी तर रेडीच झाले आणि आता बोंबील इकडे. आता ही बोंबील पलटी करायची कसरत चालू आहे. अजून कडक नाही झाले पाहिजे, तसे नरम आहे, त्यामुळे ते पलटी करायला थोडासा त्रास होत आहे. एका गॅसवर 3 आयटम चालू आहे. ताट तयार झालेलं आहे. राईस, रस्सा, कोलंबी, शेंगाट आणि कोलंबी बोंबील फ्राय बाकी आहे. पलटी करून झाले. तर मित्रांनो, आता बघितलं असेल आपण म्हणजे 3-4 रेसिपी बघितल्या. 4मध्ये एक बोंबील फ्राय, कोलंबी फ्राय आणि बोंबिलांचा कारला भेंडी टाकून रस्सा आणि एक शेंगाटचा सुका रस्सा होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आमच्या मावशीने आमच्या म्हणजे गावठी पद्धतीने एकदम बनवली होती रेसिपी. कशी वाटली तुम्हाला रेसिपी खाऊन? तर पोटभर आता जेवलो मी. खूप छान झाले होत्या सर्व 4च्या 4 रेसिप्या. म्हणजे 4चे 4 आयटम चांगले झाले होते. मस्त मजा आली खायला. पोट भरून जेवलो. आता कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशी रेसिपी तुम्ही डायरेक्टली कधी बघितली होती का कुठे? कमेंटमध्ये सांगा नक्कीच. आणि तुम्ही घरी कशी रेसिपी बनवता ते पण सांगा. आणि अजून कोणती मावशीच्या हातातली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन नवीन रेसिपी आता बघू. आज अचानक म्हणजे झाली ही व्हिडिओ. काही प्लॅन नव्हता, अचानक झाली ही व्हिडिओ.
तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूचा बेल आयकॉन पण बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पटकन येतील. आणि असेच आपण मध्ये मध्ये रेसिपीच्या व्हिडिओ ट्राय करत जाऊ आणि तुम्हाला त्या वेगवेगळ्या पद्धतीने बघायला भेटतील. तर चला मग आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.